झोपले दमलेत सर्व खाली 5 वाजता. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? लहानपासून मोठ्यांना मला सप्रेम नमस्कार. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपलं इव्हेंट आहे भिवंडीमध्ये. आपण जाणार आहोत विसर्जन सोहळा वाजवायला. आता आम्ही लोक निघालो आहे ऑलमोस्ट बाईकवरतीच आहे. 1-2 मिनिटाच्या अंतरावरती इथून आपलं लोकेशन आहे घरापासून. असं बघायला गेलो तर आपण आतापर्यंत आगमन तर भरपूर वाजवले आहेत, पण हे संकष्टी चतुर्थीचा विसर्जन सोहळा आहे तो आपण वाजवायला चाललो. आता पूर्ण बीट्स असणार आहे आपला. पुढे गेल्यावरती काय होईल कसं काय होईल ते तुम्हाला मी सांगतो. हा आपला दुसरा ब्लॉग आहे. आता डेली आपण कंटिन्युअसली ब्लॉग टाकणार आहे, तर तुम्ही लोक पण सहकार्य करा ब्लॉगला. भेटूया पुढच्या बीचमध्ये. मला दाखवतो पुढे कसं काय काय होतं तेव्हापर्यंत माझ्यासोबत. रस्ता चुकलो होता. आता या रस्त्यावरून चाललो आहे. मध्ये आपले जुने आर्टिस्ट भेटले होते. हे प्रत्येक ऑर्डरची आपली हमाली असते. बेस घेऊन चला. डोक्याला घेऊन द्या. इथं आलो आपण लोकेशनवरती आपल्या. इथं आपल्या हातगाडीचं सामान पण तर लागलं नाही. आता आलो हातगाडीचं सामान लागेल तेव्हा जाऊन इथं 2 रोटो लागणार वरती. हा रोटोचा बॅग आहे, ही पण रोटोची बॅग आहे. आणि हा आपला व्हॉट्सअप राज. ब्लॉग बनवतोय. दुसरा ब्लॉग. भाई हे लोक सबस्क्राईब करतील का नाही? करायला भाई बस का सगळ्यांना बोलू करायला. कोई तरीका है भीख मांगने का? का अजूनपर्यंत सामान लागला नाही. इथं राजा बघायला टाइमपास करतोय. अभी लगा रहे थोड़ी देर में सामान ही लगाने वाला. भाई ये मंडल का नाम क्या है? बालाजी व्यायामशाला. वाचून सांगितलं त्याने, बालाजी व्यायामशाला. अच्छा, हमको सिखा रिया है. इथं आपले रोटो प्लेअर आहे आकाश उर्फ बेबेदा. आता आलेलो रिक्षा आहे आपली वरती पाहू शकतात. त्याचा लहान छोटा तांदूळ मास्टर जो तांदूळ प्ले करतो तो वरती. इथं उडची वाट लागली आता. त्या आता खाली पडला असता थोडक्यात. हॅलो हॅलो हॅलो. आम्ही फुकटची हमाली करायला. आपला सामान वगैरे सर्व इथं लागतं. आता सोनूसोबत चाललो आहे. घरचं काय सामान घ्यायचं ते पण असं असतं इथं नेहमीच आहे. ऑर्डरच्या टायमाला असं कामं करायला लागतात. घरचे कामं पण करायला लागतात. हे भिवंडीचा सर्वात फेमस स्पॉट वराल देवीच्या इथे. हा आमचा पर्सनल ब्लॉग चालू आहे. बँजोचा ब्लॉग अलगच आहे. तिथंचं ते सर्व तिकडचा मॅटर आहे, हा इकडचा मॅटर आहे. बोलू आपल्यासोबत. थोडा मास्क लावला कारण की इथं लहानपणीपासून एक जखम झाली आहे मानेच्या इथं नाही सॉरी इथं जखम झाले. आता इथून आता काय सामान वगैरे घेऊन मग जाऊ आपल्या इथं ऑर्डरला. इथं सामान वगैरे लावतं रे सर्व पोरं आहेत इथं. तरी अजून अर्धे पोरं यायचे अजूनपर्यंत. तुम्हाला तर सांगतो मग एक सिक्वेन्स तुम्हाला दाखवतो. जेवण झालं तुझा? जेवला तू? अजूनपर्यंत आमच्या इथं असं ऑर्डरला कधीच नाही आलं की टाईमला नाश्ता आला आहे ना टाईमला हे आला आहे. ही रिॲलिटी आहे. ही रिॲलिटी मी तुम्हाला सांगतो आज. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आणि याच्या प्रत्येक व्हिडिओच्या ह्याच्यानंतर आम्ही तुम्हाला रिॲलिटी सांगत जाऊ. जे रिअल इथं घडतं तेच सांगत जाऊ तुम्हाला. कारण की आमच्या बोलण्याने ऑनरला काही फरक पडत नाही. तुमच्या अच्छा कमेंट्सनी फरक पडला तर चांगली गोष्ट आहे. ते आम्हाला फायद्यासाठी ती गोष्ट. ते काय सामान वगैरे ते घेऊ नंतर मग डायरेक्ट आपल्या लोकेशनवरती भेटूया. गुड बाय.
सामान वगैरे ठेवून झालं. आता आलो इथं सेटअप अजूनपर्यंत सेटअप लागला ना. जबरदस्ती 7-8 कॉल करतायत. इथं आपले पप्पू आहे बोलतात यार. गाडी घेऊन आला बोल काय स्मार्ट आहे तू. अबे मी जाईल ना परत गाडी पुढे घेऊन जाईल ना मी. अशी का पेट्रोल नक्की केला एकदम. तर पप्पू भाई आपले टोटो प्लेयर. तो भाई आज के ब्लॉग में 1 hour later. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई? यहाँ पे क्या हो रहा भाई? ये कहाँ फंस गया भाई मैं? भाई ये क्या? 2 hours later. अर्धी ऑर्डर संपली आणि ऑर्डर चालू आहे. ऑर्डरवरती चालू आहे. ब्रेक टाइम पण नव्हता. 3 hours later. तर फायनली पूर्ण ऑर्डर संपली आहे. वरल देवीपर्यंत ऑर्डरचं आपलं लोकेशन होतं. इथपर्यंत आपल्याला वाजवत होतं. पूर्ण एक्झॅक्ट जेवढं झालं तेवढं आपण प्ले केलं इथपर्यंत. आत्ताचे 10 वाजले. आता मागच्याशी आपण सुरुवात केली होती जवळजवळ संध्याकाळी 5 वाजता. आता सर्वांचे हात पाय दुखायला लागले. सर्व सामान वगैरे पॅक होतं आहे. मध्ये काय क्लिप्स मी तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण की मध्येच हात गाडी ओढायला लागत होती किंवा मग बाकी काय काम येत होते. त्याच्यामध्ये जास्त वेळ नाही भेटला तुम्हाला दुसऱ्या क्लिप्स दाखवायला. भाई अगला ब्लॉग कब आएगा अभी? अगले ब्लॉग के लिए उनको वेट करना पड़ेगा. डायरेक्ट नवरात्री. नवरात्री. तर सामान आता काढते की सामान उचलतोय. जमलेला प्राणी. आता ते सर्व दमले. सामान वगैरे टाकतायत. आता आपल्याला पुढची क्लिप गाल्यावरती जाऊन बघायला भेटेल काय पुरं करतायत काय नाही करत ते. साधा गाल्यावरती जाऊन आम्ही परत सामान टाकू. सर्व हातगाडी वगैरे पण ऑलमोस्ट आता सर्व खाली झाले आहे. आता फटाफट रिक्षामध्ये सामान टाकू आणि भेटूया गाल्यावरती. मग तर काहीच आपण आलो होतं गाल्यावरती. तर सर्व झोपले आहेत. प्रशांत झोपला आहे.
पोवाय झोपले दमलेत सर्व म्हणून सामान वगैरे सर्व काढलं, सामान वगैरे सर्व ठेवलं, सर्व पुरं बसले आता इथं बाहेर आलं पुरं बसलेत.